शेतकऱ्यांच्या घरातील या मुलींचं बळ सुशीलदादांच्या पाठीशी नक्कीच असणार आहे। जोरदार टाळ्या वाजूयात सन्माननीय सुशीलदादांच्या या सन्मानासाठी। आणि यांचा एक सुंदर ग्रुप फोटो आपण घेऊयात। महाराज साहेबांची शिकवण मला जशी आहे त्या प्रमाणात मी समाजामध्ये वावरतो। त्याप्रमाणे सदर बाजारमध्ये ज्या वेळेला प्रचार यंत्रणा सुरू झाली त्यावेळेला मी माझ्या सदर बाजारमधील माझ्या माता भगिनींना, माझ्या मित्रांना, सर्व नागरिकांना, सर्व गावकऱ्यांना एक वचन दिलं की माझे दोन उमेदवार म्हणजे माझ्या सुजितची आई आमच्या मातोश्री आणि गुरुदेव, तुम्ही यांना निवडून द्या। मी सदर बाजारमध्ये माझ्या सदर बाजारमधल्या नागरिकांसाठी एक ऑफिस सुरू करेन। त्यावेळेला माझे लहानपणाचे मित्र वैभव पोद्दार, मी पलीकडे आमचे शशिकाका आता आहेत बघा, येऊन गेले, तर शशिकाका तुम्हाला पलीकडे त्यांच्या घरी आम्ही लहानपणी भाड्यानं राहायला होतो। त्यावेळेला माझं शिक्षण झालं सेंट पॉल स्कूलला। त्यावेळेस सेंट पॉल स्कूलवरून असं ह्या रोडने जायचो। त्यावेळेला वैभव पोद्दार इथे त्यावेळेला शॉप होतं व्हिडिओचं, म्हणजे कॅसेटचे वगैरे। तर त्यापासून माझे म्हणजे ज्यावेळेला होतो मी 8वी 9वीला तेव्हापासून वैभव पोद्दार माझे मित्र आहे। तर त्यावेळेला वैभव पोद्दार स्वतःहून बोलले, दादा माझं एक ऑफिस सुरू आहे इथे काहीच आता आम्ही करत नाही आहे, तर तुम्ही कृपया करून इथे ह्याच कार्यालयामध्ये आपण एक तुमचं कार्यालय चालू करू। तर वैभव पोद्दारांनी सांगितल्याप्रमाणे आपण माझ्या सदर बाजारमधील नागरिकांच्या सर्व गैरसोय काय जे होत असेल त्यांच्या सुविधांसाठी, त्यांच्या रोजगारांसाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होत असतील किंवा काय होत काही XYZसाठी सर्वांसाठी आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे। हे कार्यालय जिल्ह्यासाठी नाही, फक्त सदर बाजारमधील लोकांसाठी आपण स्पेशल हे कार्यालय चालू केलेलं आहे। या कार्यालयामधून कोणाला रोजगाराचा, आता काय होतं मी बाहेरगावी असतो, मी यश कमवले माझ्या महाराजसाहेबांच्या आशीर्वादामुळे। ते त्या यश कमवण्यामागे माझ्या आईचा आशीर्वाद, माझ्या महाराजांचा आशीर्वाद, माझ्या वडिलांचा आशीर्वाद आणि माझ्या बायकोची साथ, याच्यामुळे मी सगळं साध्य करू शकलो। कारण मी 8-8, 10-10 दिवस माझ्या बायका मुलांचे चेहरे पण बघता येत नाही। ज्यावेळेला मी परदेशामध्ये 5 वर्ष व्यवसायानिमित्त होतो तर 6-6 महिने 8-8 महिने मी लहान माझ्या मुलांचे, त्यावेळेला लहान मुलांचे चेहरे पण मला बघता आले नाहीत। आणि व्यवसायामध्ये इतका मी गुंतलो गेलेलो आहे, पैसा कमवायचा, मोठं व्हायचं आपण, आणि मी मोठं होतो त्याच्याबरोबर माझ्या मित्रांना, माझ्या सातारकरांना सर्वांना मोठं करायचं आहे मला। मी राजकीय नाही आहे त्यामुळे खोटे आश्वासन द्यायचं मला आवश्यकता नाही। आता काय इलेक्शन नाही आहे, इलेक्शनमध्येही मी खरे आश्वासन दिलेले आहेत आणि ज्या आश्वासनं दिले ते सर्व आश्वासनं मी वचननामा केलं। त्यावेळेला लोक आश्वासन करतात, मी वचननामा काढलेला, आणि त्या वचननामा जे काय मी वचन दिलेले आहेत ते सगळे वचननामामध्ये जे आहे ते सगळं मी पूर्ण करणार आहे। त्याचाच एक भाग होता सदर बाजारच्या माझ्या माता भगिनींसाठी, पुरुषांसाठी, गावकऱ्यांसाठी ऑफिस, त्या ऑफिसचं मी आज उद्घाटन चालू केलं। तो ऑफिस 7 दिवस म्हणजे महिन्याचे 30 दिवस चालू असेल, फक्त ऑफिस संध्याकाळी चालू राहील। संध्याकाळी कारण दिवसभर कोण येत नाही, दिवसभर थांबण्यापेक्षा संध्याकाळी 6 वाजता ऑफिस राहील, 6 ते 9:30 वाजेपर्यंत ऑफिसचं कालावधी राहील। ज्यांना कोणाला नोकरीची गरज आहे त्यांनी इथे ऑफिसमध्ये, माझे मित्र आहेत वैभव शेठ आणि अजून 1-2 जण मी इथं नेमणूक केलेली आहे, तेही आपल्या सदर बाजार वॉर्डमध्येच आहेत। इथं ऑफिसमध्ये यायचं, त्यांनी तुमचा CV रिझ्यूम आहे तिथं द्यायचा, किंवा काही काम असेल तर इथं तुम्हाला यायचं, तिथं तुमचं कामाचं तिथं स्वरूप तिथं समजून सांगायचं आणि पुढच्या काही कालावधीमध्ये तुमचं काम सगळं पूर्ण करणार। त्यासाठी मी 3 मुलं दुसरी नेमणूक केलेली आहेत, जेणेकरून तुमचं समजा तुम्ही इथं काम इथं आणून दिलं तर तुम्हाला पुन्हा माझं काम झालं का हे बघण्यासाठी तुम्हाला ऑफिस यायची गरज नाही। माझी मुलं, माझे मित्र, माझे कार्यकर्ते तुमच्या घरी येणार आहेत, हे तुमचं काम झालंय किंवा ह्या कामामध्ये ही पूर्तता अजून करायची किंवा हे डॉक्युमेंट पाहिजे, हे सगळं करत असताना हे तर आपण सामाजिक काम करतोयच। आपण आता सकाळी महाराजसाहेबांकडे गेलेलो, महाराजसाहेबांकडे जाण्याचं आज कारण होतं की आपण दुबईमध्ये ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपली 19 तारखेला, पण दुबईमध्ये शनिवार आणि रविवार असं बघून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी लागते। आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दुबईमध्ये साजरी करायच्या अगोदर 1 महिना प्रोसेस आहे। सगळी प्रोसेस म्हणजे
कोण वक्ताय त्याचं पण लायसन काढावं लागतं, त्याचीही परमिशन घ्यावी लागते. कोणत्या स्कूलला घेणार त्या स्कूलची परमिशन, अनेक परमिशन आहेत. त्या परमिशन पूर्ण करायला कमीत कमी 1 महिना लागतो. आणि येणाऱ्या 14 तारखेला आता लोक काही पाश्चिमात्य संस्कृती आली ती काय व्हॅलेंटाईन डे साजरी करतात, पण दुबईमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतोय 14 तारखेला. आणि 3रं वर्ष, आपलं 3रं वर्ष. आणि हे मला खूप आनंद होतोय. आपण नाशिकमधून एक टीम तिथं प्रशिक्षक पाठवले. ते माझ्या दुबईच्या आपल्या मराठी मुलांना, मुलींना, लहान लेकरांना आपण तिथे लाठीकाठीचं प्रशिक्षण देतोय. आता आपलं प्रशिक्षण रोज चालू आहे. आणि ते 14 तारखेला शिवछत्रपतींना मानवंदना देणार आहेत. 70-75 लोक आहेत, मुलं मुली म्हणून. आणि त्या लोकांना काहीतरी आपल्याकडून बक्षीस द्यावं म्हणून आपण सर्टिफिकेट्स काढलेत प्रतिष्ठानचे. त्याच्यावर माझे देवश्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांची सकाळी स्वाक्षरी घेतली, त्याच्यावर त्याच्या सह्या केल्या त्यांनी. आणि हे स्वाक्षरी केलेले सगळे उद्या माणूस ते दुबईला पाठवतोय. आणि ते सर्व सर्टिफिकेट्स ज्या लोकांनी शिवप्रभूंना मानवंदना दिलेली आहे त्या सर्वांना आपण ते सर्टिफिकेट देतो तिथे. आणि जे आपण प्रतिष्ठान रक्षक प्रतिष्ठाने जे चालू केलं आहे याच्यामध्ये आपण कोणाचंही आर्थिक योगदान घेत नाही. जे आपले पदाधिकारी आहेत हे सर्वांच्या स्वखर्चातून कष्टाने कमवलेल्या पैशातून आपण हे प्रतिष्ठान चालवतो.